त्याचा चमन कुठे आधी केस नाही का बस ठीक आहे सकाळी येतो पैसे काढून द्यायचे ना फोन झाल्यावर 10,000 मध्ये नाही 2,000 वा बाईसाठी टाळ्या वाजवा बरं. अतिशय गोड असा या ठिकाणी डान्स केलेला आहे. कुशल पायावर असले बेटा गाणं ओरिजिनल काळाच आहे का बाई भाऊ जसा नाचा तसं तू नाचायचं तसं नाही रे श्रीकृष्ण आहे बाबा. त्यांची बासी कुठे विचार बरं. बासे पाटली कुठं तरी हा आता बरोबर शोभला बाई. वा वा त्याच्यानंतर तुम्ही या माझ्यासोबत नाचायला. म्हणून ती सेवा करायची राधा कृष्णाची ती कशी मी कशी म्हणलं बोलते दादा आग धरून हात माझा पदर तो डायरेक्ट हातच घ्यायला लागला. त्याची मम्मी कुठे हो बरोबर का सुट्टी हात धरून हात माझा पदर घेतो धरून हात माझा पदर घेतो तो कृष्ण सावळा ग माझी खेळ काढतो तो कृष्ण मुरारी 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 माझी खेळ काढतो तो कृष्ण सावळा माझी खेळ काढतो धरुणी हात माझा पदर ओढितो धरुणी हात माझा पदर ओढितो. बाई आलो आलो त्याला काय 15 का नाही लागली काय त्याला जसा चिमट्याला कसं करून ठेवतो असा घरचं धरुणी हात माझा पदर ओढितो तो कृष्ण सावळा माझी खेळ काढतो तो कृष्ण मुरारी माझी खेळ काढतो तो कृष्ण मुरारी माझी खेळ काढतो तो कृष्ण मुरारी माझी खेळ काढतो तो कृष्ण सावळा माझी खेळ काढतो तो कृष्ण मुरारी माझी खेळ काढतो. वा बाई वा
100 रुपयाचं दान आलेलं आहे आणि दादा घोडविंडे यांच्याकडून अखंड 100 रुपये आलेला आहे कारण त्यांना सुद्धा पटलेलं आहे. आग गोठ्यातल्या गाई म्हशी काय काय आणि दादाला घ्यायचं नाचायला असं चला आणि दादा या हो, या. या हो, या 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 हो, या आम्ही परत बोलणार आहे. माझी छेडकाई. ओ कृष्ण मुरारी माझी छेडकाई तो, ओ कृष्ण सावळा माझी छेडकाई तो, ओ कृष्ण मुरारी माझी छेडकाई तो. यशोदा मणी त्याला बांधून उंबराला समजावून सांगते मी माझ्या बाळाला. हे समजावून सांगते मी माझ्या बाळाला, समजावून सांगते मी माझ्या बाळाला. विनवून त्याला हात जोडितो, विनवून त्याला हात जोडितो. तो कृष्ण सावळा माझी छेड काढतो, तो कृष्ण मुरारी माझी छेड काढतो. कृष्ण मुरारी माझी छेडकाई तो, ओ कृष्ण सावळा माझी छेडकाई तो. हे धरुणी गा हात माझा पुनर ओढितो. ओ धरणे गा हात माझा पदर ओढितो. तो कृष्ण सावळा, तो कृष्ण सावळा, हा कृष्ण सावळा माझी छेड काढतो. तो कृष्ण मुरारी माझी छेड काढतो. ओ कृष्ण मुरारी माझी छेडकाई तो, ओ कृष्ण मुरारी माझी छेडकाई तो, ओ कृष्ण मुरारी माझी छेडकाई तो, ओ कृष्ण सावळा माझी छेडकाई तो, ओ कृष्ण मुरारी माझी छेडकाई तो. वा वा वा. तो कृष्ण मुरारी माझी छेड काढतो. नेमाप्रमाणे माऊल्या. हॅलो घाट उतरून बाया कोकणात आल्या. माझ्या सासणी सासणी माऊल्या घाट उतरून बाया कोकणात
नियमाप्रमाणे या ठिकाणी गुरुपूजन झालेलं आहे. धनगर याचा या ठिकाणी सन्मान होत आहे. जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत सर्वांनी. येळकोट येळकोट जय मल्हार. सदानंदाचा येळकोट. जीवनामध्ये गुरु करावा लागतो आणि गुरु जर केला नाही तर आपलं जीवन जे आहे व्यर्थ आहे. म्हणून प्रत्येकानं आपल्या आयुष्यात कुणाला तरी गुरुस्थानी मानलं पाहिजे. आई वडील हे आपले प्रथम गुरु आहेत. त्याच्यानंतर ते शिक्षण देणारे ते सुद्धा आपले गुरु जे आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत झालेलं आहे. वा वा. गोंधळाला आणि गोंधळ मांडला गाई गोंधळाला यावं गोंधळ मांडला गाई गोंधळाला यावं गोंधळ मांडला गाई गोंधळाला यावं गोधड मांडला नाही गोधडाला यावे. 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 गोंधळ मांडला गाई गोंधळाला यावं गोंधळ मांडला गाई गोंधळाला यावं गोधड मांडला नाही गोधडाला यावे. गोधड
साजनी बहिणी आठवा काना गोंधळाला यावं साजनी बहिणी आठवा काना गोंधळाला यावं साजरी बहिणी आठवा काना गोंधळाला यावे साजरी बहिणी आठवा काना गोंधळाला यावे गोंधळ मांडीला गाय गोंधळाला यावं गोंधळ मांडीला देवी गोंधळाला यावं गोंधळ मांडीला देवी गोंधळाला यावे गोंधळ मांडीला नाही गोंधळाला यावे उदे नाही उदे गंगाला बांधला ना गंगाला आली रे देवी आली रे जेजुरीच्या पंचेला या गोंधळाला यावं काशीखंडाच्या भैरवनाथ गोंधळाला यावं गोंधळ मांडीला देवा गोंधळाला यावे गोंधळ मांडीला नाही गोंधळाला यावा काशीखंडाच्या भैरवनाथ गोंधळाला यावं मायंबारी मंजुनाथ गोंधळाला यावं गोंधळ मांडीला गोंधळाला यावे गोंधळ मांडीला देवा गोंधळाला यावा गावाच्या देवा गोदेवा गोंधळाला यावं गावाच्या देवा गोदेवा गोंधळाला यावं गोंधळ मांडीला देवा गोंधळाला यावे गोंधळ मांडीला देवा गोंधळाला यावा गोंधळ मांडीला देवा गोंधळाला यावे गोंधळ मांडीला देवा गोंधळाला यावे दुर्गा गोंधळाला यावं गातावरल्या भद्रदेवी गोंधळाला यावं गोंधळ मांडीला देवा गोंधळाला यावे गोंधळ मांडीला देवा गोंधळाला यावे हे वीर जगती बदारी गोंधळाला यावं नाव्याच्या वीरांग गोंधळाला यावं मागचे बसले जसे आरामात पुढे येऊन बसव दादा पुढे येऊन बसव. आलं तर येऊ द्या आता. पुढं बस. देवी आपलं नाव सांगायचं नावाची कल्पना करायची आपण कोण आला नाव सांगायचं बोला बोल तुळजापूर भवानी माते की जय तुळजापूर भवानी माते की जय देवी या घोडविंदे परिवाराने तुझ्या नावाचा जागर गोंधळ सोहळा मांडलेला आहे देवी तब्बल आपण चौथा दिवस ना कार्यक्रमाचा होता 4 दिवसापासून कार्यक्रम चालू आहे प्रथमतः कानव्याला आलो कानव्याला देवी चेरोबा देवताचं मानपान केलं त्याच्यानंतर तुळजापुरामध्ये आलो तुळजापुरामध्ये देवीची ओटी भरणी केली अभिषेक केला तुझ्यापात पोहोचला का देवी आनंदाचा तिथून निघालो जेजुरीला आलो पाठीच्या विलासकारा माईवर गेलो देवांचं अंगोलाष्टमी केली ना आपण एक नाण्याचं गोंधळ केलं तिथे त्याच्यानंतर आपण गडावर सुरुवात केली चढायला केली का नाही हा. त्याच्यानंतर गडावर आलो गाभाऱ्यामध्ये गेलो देवाचं मुख आपण डोळ्याने बघितलं बरोबर त्याच्यानंतर अभिषेक केला देवी तली भंडार केला व लगेच खाली येऊन आपण जागर गोंधळ केला जेजुरीला पण कार्य केलेला हा आनंदाचा झाला देवी गोरविंद परिवाराने आज या गावामध्ये जो सोहळा मांडलेला आहे हा जागर गोंधळ सोहळा मांडला देवी पोहोचला तुझ्या बात आनंदाचा आहे या पुढे घाटावर तुम्ही कुठं बसलेला आहेत तो ताट घ्या पुढे इकडं पुढे यायचं घाटावर चला पुढे घाटावर यायचं आपलं कुंकवाचं लेणं घ्यायचं देवी कुठं बसले बघा
हाय लेणं घ्यायचं आधी. उचल तुझी रास ग उचल तुझी रास उचल तुझी रास ग उचल तुझी रास पाच लेडीज बायचा त्या गावदेवी मातेला साधन करायचं का हे जगदंबे या ठिकाणी हा गोंधळ मांडलेला आहे मांडलेला आहे. या गोंधळासाठी तू यावं आव. आणि या भोळ्या भक्ताला सर्वांना आशीर्वाद द्यावा हा? पण ती येते ती कशी कशी म्हटलं कोणतरी दादा? आगाई गावदेवी माता तू गोंधळाला ये ग आणि गोंधळाला ये ग आई आशीर्वाद दे ग गोंधळाला ये ग आई आशीर्वाद दे ग आणि तुझ्या आशीर्वादाने सुखी सारा गाव वा वा. तुझ्या आशीर्वादाने सुखी सारा गाव आणि देवी गोंधळाला गा तुझ्या आशीर्वादाने सुखी सारा गाव आई गोंधळाला गा. आई गावदेवी माता गोंधळाला ये ग. गोंधळाला ये गोंधळाला ये बाई आशीर्वाद दे ग. आणि तुझ्या आशीर्वादाने सुखी सारा गाव आई गोंधळाला गा. आशीर्वादाने सुखी सारा गाव आई गोंधळाला गा. आई गावदेवी माता पहिला तुला मान आई गावदेवी माता पहिला तुला मान भक्त तुझा गणेश गातो तुझे गुणगान भक्त तुझा गणेश गातो तुझे गुणगान आणि गावाच्या पंढरी तुझं महिमा नाम देवी गोंधळाला गा. तुझ्या आशीर्वादाने सुखी सारा गाव आई गोंधळाला गा.
गर्जना करायची, नावाची गर्जना करायची. आपल्या नाव सांगायचं. बोला बोला देवी. बोल गावदेवी माते की, गावदेवी माते की. देवी घोडविंदे परिवाराने तुझ्या नावाचा जागर गोंधळ देवी सोहळा मांडलेला आहे. तुमच्या कुटुंबात नव्हती ग्रामदेवता येतच नव्हती येत. आज ते किती वर्षापासून? 15 वर्षापासून येत नव्हती, म्हणजे वारच नव्हती. ती गावदेवी माता या जागर गोंधळाला आलेला. देवी या घोडविंदे परिवाराने तुझ्या नावाचा जागर गोंधळ सोहळा देवी मांडलेला आहे. ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये गेलो आपण, देवीची ओटी भरणी केली ना, बरोबर आहे. जो मान होता तो मान पण तिचा आपण तिला दिलेला आहे. देवी घोडविंदे परिवाराने हा तुझ्या नावाचा जागर गोंधळ सोहळा देवी मांडला. हा तुझ्यापात मानपान आणि हा जागर गोंधळ सोहळा मांडले देवी तुझ्यापात पोहोचला का? आनंदाचा आहे. 15 वर्षातून देवी आली तरी ते मान्य आहे. आनंद झाली तुमच्यासाठी. रडते देवी, बरोबर आहे, रडत आले ना. बरंच या खेळत्या झाडाला बरंच वेळ लावला, पण ती आली ह्या जागर गोंधळाला. 15 वर्षातून येणं केलं आणि देवी अशा बालकांना धरते, अशा बालकांना तिची हवा देते, तर ती माझी जोपासना करते. आता जोपासना करायची का नाही करायची हे जाता जाता मी सगळ्यांना त्यांना वारकऱ्यांना मार्गदर्शन करून जाईल. देवी या भरलेल घाट्यावर कुठं बसले देवी तू बघ. तुझं कुंकवाचं लेणं घ्यायचं आणि दाखव आम्हाला कुठं बसले. बोल गावदेवी माते की, गावदेवी माते की. वाजव. अगं विनवी तो गाव तुला ये गायी येऊन या दर्शन दे गाव देवी माता. अगं तुझ्या दर्शनाला हा जमला सारा गाव. आई बोल